स्वामी समर्थ. कशा आहात? छान असाल, मजेत असाल तर आशा करते आणि मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करते. मी आहे प्रियांका. आज काय घेऊन आली आहे? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर चला मग, उद्या 33 वर्षांनी हा असा योग आलेला आहे, नागपंचमी आणि श्रावण सोमवार. तर चला मग या विषयावर भन्नाट काही असे विषय घेऊन आली. आणि काही जर खूप तुम्ही टेन्शनमध्ये असाल, म्हणजे खूप कर्जानं तुम्ही डुबलेला असाल, कर्ज सुटण्यासाठी काही मार्गच दिसत नसाल, तर आज मी त्याच्यावरच उपाय घेऊन आली आहे. हो, कर्ज फेडण्यासाठी कर्जाचा काही असा उपाय आहे की याने खरोखर कर्ज फेडते. चला तर मग मी काय विषय वाढवत नाही, तर आहे काय उपाय तर बघा मग. तर हा नक्की उपाय करा. याने अत्यंत 100% फल देणारं म्हणजे हा उपाय आहे. तर काही आध्यात्मिकवर 100% फायदा विश्वास असायला पाहिजे. आणि काही तुमचं कर्माचीही नाहीतर तुम्ही म्हणसाल देहारी पलंगावरी असं होणार नाही. काही तुम्ही कष्टही करा, कष्टाच्या मागे आध्यात्मिकची जोड असायला पाहिजे. तर मग चला. तर नाहीतर तुम्ही म्हणसाल कष्ट करणार नाही, मी हे उपाय केला आणि मला दिलं नाही, असं नाही आहे. कारण कोणत्याही कामासाठी देवाचा हात पाठीशी असायलाही पाहिजे असते. तुम्ही कष्ट ढोरासारखे करसाल आणि त्याला काहीच अजिबातच फळ भेटत नसेल, यश भेटत नसेल, तर तुम्ही असे काही विश्वास देवावर आध्यात्मिकावरही ठेवायचे, काही कर्माचंही म्हणजे कर्मही करायचे, कष्टही करायचं. तर हे 100% फळ म्हणून भेटतेच. तर मी करत असते, तर मला महादेवाचे बरेच काही महादेवामुळे उपाय केल्यामुळे मला 100% फायदा होते. तर तुम्ही करून बघा आणि तुम्ही सांगा. कारण आहे ना, 33 वर्षांना असा योग आलेला आहे म्हणते. म्हणजे 33 वर्षात 6 वेळाच असा योग आलेला आहे, नागपंचमी आणि श्रावण सोमवार. तर मग चला, काय उपाय आहे? तर उपाय आहे गोकर्णाचं. ते गोकर्णाच्या निळ्या कलरचं. गोकर्णामध्ये तर खूप सारे प्रकार आहे. तर तुम्हाला माहीतच आहे, पिवळ्या कलरचं आहे, असे खूप प्रकार असते. पण नाही ना, निळ्या कलरचं गोकर्णाचं फूल. आणि नाहीतर मग कृष्णकमळ तर आता बऱ्याच घरी भेटतात. गोकर्णाचे फूल आजकाल तर सगळीकडेच भेटत आहे. असे म्हणजे त्याला ते रानफुले म्हटले जाते, म्हणजे कुठेही दिसते ते. आणि कृष्णकमळ तर आजकाल कुठे पण शहरी भागात तर पण तुम्ही प्रत्येकाच्या घरासमोर राहते. तर निळ्या कलरचं कृष्णकमळचा याचा काय उपाय आहे? तर तुम्ही सकाळी तुमच्या घरातली पूजा वगैरे करून तुम्ही शिवालयात जाताना शिवालयातच जायचं, शिवालयातीलच पिंडीवर हा उपाय करायचा आहे. तर म्हणजे कारण काय असते, शिवालयाचे काही नियम आहे. शिवालयात हे खूप सिद्ध झालेली असते, खूप पंचोपचार षोडोपचारांना म्हणजे काही त्याचे दिवसावर म्हणजे त्या पिंडीचे खूप काही असे सिद्ध केलेले असतात. त्याच्याने ते उपाय एकदम प्रभावित होते, तर शिवालयातच होते. तर म्हणून हा उपाय तुम्ही शिवालयात करू शकता. शिवालयातच करा बरं का, करू शकता, नाही करायचं तर म्हणजे सकाळची घरातली तुम्ही पूजाविधी करून तुम्ही दिवसभरात कधी पण शिवालयात जाऊन तुम्ही काय करायचं आहे, महादेवाला पहिले तुमची पूजा, एक लोटा जल टाकून घ्यायचं, महादेवाची पूजा करायची. आणि शिवलिंगावर काय करायचं, पहिले बेल ठेवायचा आणि त्याच्यानंतर कृष्णकमळ ठेवायचा. शमीचं पान असेल तर शमी पान ठेवायचं आणि कृष्णकमळ असं हातात घ्यायचं. कृष्णकमळ किंवा गोकर्णाचं निळं फूल हातात घेऊन, आणि कृष्णकमळाचं पण निळं फूलच हे असे दोन्हीतलं जर एक फूल असलं तरी चांगलं आहे. दोन्ही म्हणजे 2 उपाय म्हणजे दिलेलं आहे, हे नसेल तर हे. तर तुम्ही गोकर्णाचं असं फूल घ्यायचं आणि त्या फुलाला तुमची मनोमन प्रार्थना करायची. किंवा म्हणजे पैसा नसला कीच कर्ज पेटत नाही ना, तर तुम्ही हे बोले बाबा, मी खूप परेशानीत आहे, आमच्या घरचे आता बाई असेल तर बाई, ज्याचे म्हणजे ते तुम्ही मनोमन प्रार्थना करायची. किंवा कर्ज फेडण्यासाठी काहीतरी असं हे करा, चमत्कार करा, भोले बाबा खूप दिवसापासून परेशानीत आहे, तर अखंड लक्ष्मी मेहंदी द्या, अष्टसिद्धी प्राप्त होते, 9 विधी प्राप्त होते, असं म्हणून त्या
फूल महादेवाला अर्पण करायचं. अर्पण करून पुन्हा अशी 3 बोटं त्या फुलावर ठेवायची आणि मनोमन प्रार्थना करायची, हे भोले बाबा पूर्ण कर्ज फिटू दे, माफ करा, कष्ट नाही, कर्ज फिटू दे. कर्जाने खूप परेशानीत आहे आमचं घर पूर्ण, तर ते कर्ज फिटण्यासाठी मी मनोमन तुम्हाला प्रार्थना करत आहे. तर या फुलात असा चमत्कार द्या बाबा की घरात इतके भरून भरून असे कुबेर भंडार भरून द्या की पूर्ण, जेणेकरून कर्ज फिटण्याचे मार्ग उघडे झाले पाहिजे. असा मार्ग उघडा भोले बाबा, मी मनोमन प्रार्थना करत आहे. अशी झोली पसरायची, झोली भरून द्या भोले बाबा असं म्हणायचं. अशी ती झोली आपल्याकडे करायची, समजलं ना. ही झोली अशी करायची, पसरवायची आणि झोली आपल्याकडे अशी 3दा करायची. आणि मग ते फूल वाळलेलं आहे ना, घरी निघत्या वेळेस ते निळं फूल घ्यायचं आणि आपल्या म्हणजे पूजेच्या ताटात वगैरे घेऊन यायचं आणि ते तुमच्या तिजोरीत कुठे ठेवायचं. तुमचे पैसे येण्याचे मार्ग निघतात आणि पूर्णपणे 100% कर्ज फिटण्याला मार्ग दाखवते. तर हा चमत्कारी उपाय तुम्ही उद्या नक्की करा, आवर्जून करा. माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे अशी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन उपाय, नवीन नवीन दिवसाची काही माहिती, पूजाविधी वगैरे तुमच्याकडे घेऊन येत राहील. तर चला मग, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.